आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यात मका आणि ज्वारी खरेदीच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। शासनाने हमीभावाने खरेदीसाठी सकारात्मक भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे समोर येत आहेत। उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा दोंतुल्ला यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर दलालांमध्ये खळबळ उडाली आहे। मात्र तलाठी संघटनेने या पाहणीला विरोध दर्शवत तहसीलदारांकडे निवेदन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। तालुक्यात सुमारे 10,000 हेक्टरवर मका आणि 2,000 हेक्टरवर ज्वारी पिकाची लागवड झाली आहे। मात्र खरेदीची जबाबदारी केवळ आदिवासी विकास महामंडळाकडे असल्याने कामकाजात अडथळे येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते रमेश कदम पाटील यांनी सर्व एफपीओ आणि महिला बचत गटांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करणे बंधनकारक करण्याची मागणी केली आहे। अन्यथा दलालांचा दबाव वाढून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आता प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।